बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता तिसरी 1998ची एडिशन. गोष्टीचं नाव आहे तेनालीरामा. लेखक म.स. घोलप. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार बालभारती. संध्याकाळची वेळ होती. तेनालीराम आपल्या घरातील दिवाणखान्यात बसला होता. त्यावेळी काही माणसं गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली. तेनालीराम चाणाक्ष होता. त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिलं होतं. त्यांच्या हालचालींवरून ते चोर असल्याचं त्याने ओळखलं होतं. तेनालीरामाने आपल्या पत्नीला आणि मुलाला बोलावलं आणि मुद्दामून थोड्या मोठ्यानेच म्हणाला तो, सध्या राजधानीत चोरांचा फार सुळसुळाट झालेला आहे. आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखाद्या वेळी. तेव्हा काळजी घेतलेली बरी. आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू, त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ. नंतर ती केव्हाही वर काढता येईल. शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणं ऐकत असणारच हे तेनालीरामला माहिती होतं. नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यांमध्ये जाऊन मौल्यवान वस्तू, दागिने, भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले. त्यानंतर त्यांनी एक मोठी व भक्कम अशी लोखंडी पेटी आणली. तिच्यात दगडविटांचे तुकडे आणि माती भरली. ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावलं. तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली. दोराच्या सहाय्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले. तेनालीरामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे चोरांचं लक्ष होतंच. तेनालीरामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असंच चोरांना वाटलं. त्यांचा म्होरक्या म्हणाला देखील, चला, हे एक बरं झालं. आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको. विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं. थोडा वेळ जाऊ देऊन ते चोर हळूच बाहेर आले. ते त्या विहिरीकडे गेले. दोघेजण विहिरीत उतरले. पेटी पार पाण्यात बुडाली होती. एवढंच नव्हे तर पेटीवर 3-4 हात पाणी होतं. पाणी उपसून पेटी मोकळी करायची आणि ती फोडून आतील सामान पळवायचं असं त्यांनी ठरवलं. पाणी उपसायला सुरुवात केली. तेनालीराम जागाच होता. चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला. चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडोशाला उभा राहिला. चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात करताच तेनालीराम बागेत गेला. हाती फावडं घेऊन वाफ्या वाफ्याने बागेला पाणी देऊ लागला. अगदी शांतपणे, आवाज न करता त्याचं काम चाललं होतं. इकडे चोर पाणी उपसतच होते, पण विहिरीचं पाणी काही हटेना, पेटी काही दिसेना. तेनालीरामाचं बागेला पाणी देण्याचं काम चालूच होतं. संपूर्ण बागेला पाणी देऊन झालं. दिवस उजाडायची वेळ झाली. तेनालीराम हळूच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला, गड्यांनो, बागेला भरपूर पाणी देऊन झालंय. तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि निघा. मी तुम्हाला आनंदाने सुट्टी देत आहे. तेनालीरामाचं बोलणं ऐकून चोर अगदी घाबरून गेले. त्यांनी तिथून पोबारा केला. लाभ नाही तर नाही, पण निदान पकडलो गेलो नाही हे काय थोडं झालं, असं म्हणून त्यांनी आपलं समाधान करून घेतलं. तेनालीरामच्या या आणि अशा काही अजून थोड्या गमतीशीर गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक, यूट्यूब चॅनल बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.